रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल। त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला, त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी जाईल। संजय काका यांनी एक प्रसार माध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले। त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल। त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला, त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली, आपण 5-7 लाखांनी निवडून येऊ, ह्या वातावरणात ते फिरत होते। आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेने जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे। आणि 4 तारखेला काय जो राहिला फाजील आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे। मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते। या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर। निवडणूक झाली, आम्ही लढलो, आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली, आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली, काही नेते देऊ शकले नाही। पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला। त्यांनी मदत केली त्यांचेही आभार, जे करू शकले। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।